चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची तरी माझ्या दैवा तुकोबराय म्हणतात ते भाग्यवान आहेत जे गीतेचं श्रवण करतात, पठन करतात, मनन करतात आणि गीता जीवनात उतरण्याचा प्रयत्न करतात. हे महत्वाचं आहे. गीतेनुसार आचरण. भगवद्गीता वाचली परंतु ती जीवनात उतरली नाही. जीवनच गीतामय झालं पाहिजे. लक्षात घ्या, भगवद्गीता ही जीवनाचं तत्वज्ञान आहे. संन्यासासाठी आहे का? केवळ आहे संन्यासासाठी, पण केवळ संन्यासासाठी नाही, केवळ गृहस्थीसाठी, केवळ वानप्रस्थी, केवळ ब्रह्मचारी असं नाही, सर्वांसाठी आहे. केवळ एकासाठी नाही. गीतेचा अधिकारी कोण? सर्वजण. सर्वजण म्हणजे काही जण म्हणतात गीता वाचली तर मुलगा संन्यासी होईल म्हणून बालपणात शिकवो का नाही असा प्रश्न वाट. परंतु जो अर्जुन संन्यास घ्यायला निघाला होता युद्ध सोडून, तो कर्तव्यपरायण झाला. म्हणजे कर्तव्य परांगमुख झालेला अर्जुन जर कर्तव्यपरायण होत असेल तर आपला मुलगा संन्यासाला जायला एवढं सोपं आहे का? तो सुद्धा कर्तव्यपरायण होईल. भगवद्गीतेमध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती नीट आहे का? तिन्ही संगम आहेत, त्रिवेणी संगम. थोडक्यात तुम्हाला आता हायलाइट सांगतो. ज्ञान, कर्म आणि भक्ती ह्या तिन्हीचा संगम जर कुठं बघायचा असेल तर एकट्या भगवद्गीतेत आहे. आणि जर भगवद्गीता वाचली तर किमान शास्त्र विस्तरी, दुसऱ्या शास्त्राचा विस्तार करते. इथंच सगळं 100 रुपयात 50ची, 20ची, 10ची नोट येऊनच गेली. आली की नाही? 100 रुपयात 10च्या 10 नोट आहेत, 50च्या 2 आहेतच. माझ्याकडे 50ची नोट आहे, माऊली म्हणली माझ्याकडे 100ची आहे, मग माझी त्यांच्या नोटेत येऊनच गेली ना. हा, माझ्याकडे 200ची असेल तर मग मात्र त्यांच्या पुढे नाही आहे. भगवद्गीता असे की त्याच्यामध्ये सर्व ग्रंथाचं सार आलं. किमान नाही शास्त्र विस्तरी, दुसऱ्या शास्त्राचा विस्तार करण्याचीच आवश्यकता नाही. शॉर्टकट मध्ये त्यांना भगवंताला माहित आहे की जास्त वेळ लोकांना आजकाल नाही, मग शॉर्टकट मध्ये भक्ती कशी करता येईल आणि तरी सुद्धा आपल्या उद्धाराचं साधन त्याच्यात सांगितलेलं आहे. म्हणून ज्ञान, कर्म, भक्तीचा समन्वय भगवद्गीतेमध्ये आहे. आता श्रोत्याचं एवढं काम आहे आपलं काय? देव घ्यायला आला पण आपल्याजवळ घ्यायला पदर नाही म्हणल्यासारखी स्थिती आहे. श्रीमंत बापाचे गरीब लेकर म्हणायचं त्याला. म्हणजे इतकं आपलं दुर्दैव आहे. आपल्याकडे सर्व आहे. आपल्यापासून इंग्रज घेऊन गेली, आपल्यापासून गीता जगात गेली. स्वामी विवेकानंदानं, महात्मा गांधींनी, आचार्य विनोबा भावेंनी सर्वांनी भगवद्गीता जगात नेण्याचा प्रयत्न केला. अगदी आताच्या काळातील पांडुरंग शास्त्री आठवले यांनी जगभर गीता नेली. भारतात सुद्धा भगवद्गीता त्यांच्या स्वाध्याय परिवारामार्फत शिकवली जाते आणि त्याचं तत्वज्ञान ते प्रयोगातून जगतात. असे साधू संत आजही आहेत. आपली जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था भगवद्गीता शिकवते, संहिता देते, मुलांना शिकवते. आपल्या वारकरी शिक्षण संस्था शिकवतात. म्हणजे भगवद्गीतेची शिकवण मला सांगायचे की महात्मा गांधी पासून, विनोबा भावे पासून, स्वामी विवेकानंदापासून पांडुरंग शास्त्री पर्यंत सर्वांनी आचरणात आणले. आणि एवढं मोठं तत्वज्ञान, एवढे श्रीमंत होत आपण. आपला भारतीय सांस्कृतिक वारसा कसा आहे? श्रीमंत आहे. जगाला आपण मार्गदर्शन करण्याची हिंमत आपल्या भगवद्गीतेत आहे. म्हणून तर उगाच म्हणत नाहीत कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगताचा गुरु होण्याची ताकद फक्त भगवान श्रीकृष्णात आहे. जगातल्या आज तुम्हाला वाटते की एवढ्या समस्या आहेत, शासनाला ही समस्या सुटना, ती समस्या सुटना. त्याचं कारण तुझे आहे, तुझं पाशी परी जागा चुकलास. भगवद्गीता इज अ सोल्युशन ऑफ एव्हरी प्रॉब्लेम. तिथं समस्याच राहत नाही. नॉट टू क्वेश्चन व्हाय बट टू डू ऑल दॅट. तिथं सगळे प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेत आहे. पण भगवद्गीतेजवळ श्रद्धेनं, भावानं जावं लागतं. ती जाण्याची तयारी जर असेल तर भगवद्गीता जगातले सर्व प्रश्न सोडवू शकते. हे मी सांगत नाही, भगवान स्वतः सांगतात. आता एक एक पाव ज्ञान, कर्म आणि भक्ती. थोडक्यात ज्ञानाचा जर विषय आला तर भगवद्गीतेत अगाध ज्ञान आहे. किती ज्ञान आहे? भगवान शंकर म्हणले मी तपासून बघायला गेलो, पार्वतीला सांगू लागले, पण मला त्या समुद्राची खोली अंत लागला नाही. कुणाचा?
भगवद्गीतेचा. मुंजादेव महाराजाला अंत लागल का? किती खोली आहे समुद्राची सांगता येत नाही. आकाश किती व्यापक आहे. ज्ञानोबराय सुद्धा म्हणले या भगवद्गीतेवर मी लिहायलो सद्गुरु कृपेनं निवृत्तीनाथांच्या कृपेनं, परंतु चिलटानं आकाश मुठीत घेतल्यासारखं आहे. म्हणजे काय भगवद्गीतेवर लिहिणं म्हणजे इतकं दुरापास्त आहे, पण तरी सुद्धा मी भगवत गुरु कृपेनं लिहित आहे. मी काय सांगत होतो, किती अवघड आहे. काय अवघड आहे हा ज्ञान किती अवघड आहे. भगवान शंकराचं उदाहरण सांगू लागलो. भगवान शंकर पार्वतीला म्हणतात ते हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. मी आज गीतेचा अर्थ काढला, उद्या पाहायला गेलो की नवीनच अर्थ. भगवान शंकर चक्रावले. कोण? ज्ञान राणा शंकर ज्यांना म्हणतात, ज्यांच्यापासून जगाला ज्ञान भेटते. फक्त डमरू वाजवलं होतं पाणीच्या कानाजवळ कुणी? शंकरांनी. तर त्याला त्या डमरूत व्याकरणाचे सूत्र सापडले होते. रावण सुद्धा वेदाचा ज्ञाता होता. रावण सुद्धा भगवान शंकराचा भक्त होता. भगवान शंकर हे ज्ञान राणा शंकर आहेत. ते सुद्धा म्हणतात की तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. किंवा श्रीकृष्ण अष्टकात शंकराचार्य सुद्धा म्हणतात की दिने दिने नवम नवम नमामि नंद संभवम. दिने दिने नवम नवम म्हणजे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. या गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी. ते भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. ते हरू म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे. काय तैसे नित्य नूतन देखीजे. मला एवढाच तुकडा सांगायचा की हे नित्य नूतन आहे म्हणून भगवद्गीता मला आता पाठ झाली असं कोणी जगात म्हणू शकत नाही, किंवा मला सर्व अर्थ कळाला. तिथं भगवान शंकर असं म्हणतात तर आपल्यासारख्याची काय कथा. एवढं निश्चित आहे भगवद्गीतेजवळ गेल्यावर ज्ञान प्राप्त होतं. आणि अंतिम सिद्धांत असा आहे आप्पा, या मनुष्य जन्मात प्राप्तच काय करून घ्यायचे? ज्ञान. कोणतं ज्ञान? अज्ञान घालवायचे. अज्ञान गेलं की ज्ञान आलं. जसं सूर्य आल्यावर अंधार राहत नाही. अंधाराची वार्ता सूर्याला माहितच नाही. अंधार नावाची काही वस्तू आहे सूर्याला माहित नाही, कारण तो बघायला अंधाराला आला की अंधार दूर होतो. तसं भगवद्गीतेकडे गेलं की ज्ञान प्राप्त होते. आणि साध्यच काय जीवनाचं? ज्ञान प्राप्ती. कोणतं ज्ञान प्राप्त करायचंय? अहम ब्रह्मास्मी. कोणतं ज्ञान? अहम ब्रह्मास्मी जीव ब्रह्मेव नापरः. एक ज्ञान. दुसरं ज्ञान आपल्याला कोणतं प्राप्त करायचंय? तत्त्वमसी. कोणतं? तत्त्वमसी म्हणजे तत्त्वम असी. तोच मी आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप सर्वत्र सर्वेंद्रियाणाम सदा मे समत्वम न मुक्तिर्न बंध चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हे ज्ञान करून घ्यायचे. हे ज्ञान कोण देते? गीता ही ज्ञान संजीवनी आहे. संपूर्ण जगाला ज्ञान गीतेपासून मिळते. आणि ज्ञान प्राप्त केल्याशिवाय मोक्ष नाही हा सिद्धांत आहे. आद्य शंकराचार्य म्हणतात, थोडं इकडे लक्ष द्या, पकवाज मृदंग वादक. आद्य शंकराचार्य म्हणतात कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालनम अथवादानम ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिं न भजति जन्मशतेन. भज गोविन्दं भज गोविन्दं भज गोविन्दं. काय म्हणतात शंकराचार्य? नीट आहे का? हे गाऊन झालं आता सांगतो. कुरुते गंगा सागर गमनम. एखादा म्हणला मी गंगा सागर तीर्थ केले, 4 धाम केले. कुरुते गंगा सागर गमन. कुठेही जा म्हणले शंकराचार्य. व्रत परिपालम अथवा दानम. कोणतेही व्रत करा, दान करा. एवढं जरी केलं तरी शंकराचार्य त्याला फारशी किंमत देत नाही.
थोडीशी किंमत आहे. यत्नो दानम तपश्चैव पावन आणि मनीषीनाम, एवढ्यापुरती किंमत आहे. मनुष्याला पावन करणारे साधनं आहेत. परंतु पुढे शंकराचार्य म्हणतात एवढ्यावरच सगळं झालं असं समजू नका. गंगेत घोडं नाहलं नाही, आपल्याला वाटतं नाहलं. हे महत्वाचं आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी? कृते गंगा सागर गमनम वृत्त परिपालम अथवा दानम, पण ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिम न भजती जन्मशतेन. शतजन्म जरी असं फिरत राहिलात, हे कर ते कर ते कर, ह्या महाराजाकडे त्या बाबाचे पायदर, तुम्हाला ज्ञानविहीन सर्वमतेन कधी ज्ञानच प्राप्त करावं लागेल. त्याशिवाय शतजन्म घेतले तरी मुक्ती नाही. हा सिद्धांत आद्य गुरु शंकराचार्य सांगतात. ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिम न भजती जन्मशतेन. म्हणून हे जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, तेन त्वम आसी, देवामुळे मी आहे, तस्य त्वम आसी, त्याचा तू आहेस, आणि तत्त त्वम आसी, त्या तोच तू आहेस. म्हणजे अहम ब्रह्मास्मी या स्थितीपर्यंत जायचंय. या स्थितीपर्यंत जाण्याच्या पायऱ्या कोण दाखवतंय? गीता दाखवते. गीता एक अशी बॅटरी आहे, तुम्ही जितकं चालाल. आता एक जण म्हणला आपा बॅटरी फक्त 100 मीटरच उजेड देते, मग मला तर 2000 मीटर चालत जायचे. दुकानदारालाच वाद घालू लागला. दुकानदार म्हणला तू पहिलं 100 मीटर चाल, बॅटरी त्याच्या पुढे 100 मीटर तुला काय दाखवते? मार्ग दाखवते. पुन्हा ते 100 मीटर चाल, पुन्हा पुढे 100 मीटर मार्ग दाखवते. पुन्हा चाल, असं करत करत तू 2000 चालेपर्यंत मार्ग दाखव. पण जागेवरच जर तू म्हणलास नाही मला 2000 मीटर पर्यंत इथूनच उजेड पाहिजे, भेटणार नाही. तसं भगवद्गीता ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तदैव भजाम्यहम. तुम्ही ज्या स्थितीला आहेत, नीट ऐका, वाचा भगवद्गीता, पण थोडं ज्ञान दृष्टीनं वाचा. तुम्ही कोणत्या स्थितीला आहेत? उपद्रष्टा, अनुमंताच, भर्ता, भोक्ता, महेश्वरा. त्या देवाच्या काय आहेत? तुमच्या सोबतच्या जोडलेल्या संबंधाच्या अवस्था आहेत. तुम्ही जसे तसा देव. काय माऊली महाराज, तुम्ही जसे तसा देव. ये यथा मां प्रपद्यन्ते तास्तदैव भजाम्यहम. काय मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. म्हणजे जसा आपण तसा देव. या न्यायानं आपण त्या बॅटरी प्रमाणे पुढे पुढे जसं जसं मार्गक्रमण कराल तशी तशी ज्ञान प्राप्ती होत जाणार. विठ्ठला. दुसरा आहे कर्म. आता मी त्या खोलात जात नाही, कारण मला भरपूर पुढे सांगायचं. कर्म, आपण आता आपल्याकडे असे काही लोक आहेत की ते अकर्मण्यवादी आहेत. नाही नाही, काही करायचं नाही, सर्व ईश्वर करतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती देवाचे. तो जसं करेल तसं आपण त्याच्या हातचे बाहुले आहोत, आपल्या हातात काही नाही असं म्हणून हातावर हात ठेवून सज्जन लोक बसलेत, म्हणून तर दुर्जनाचं फावते. ते आपल्या छाताडावर येऊन बसलेत, नाचायलेत. सध्या त्यांचा नाच सुरू आहे आणि सज्जन माणसं हातावर हात धरून बसलेत. पण भगवद्गीता म्हणते ही अकर्मण्य अवस्था काढून टाका. कारण अर्जुन म्हणला होता की मग त्याग, संन्यास ह्याच्यामध्ये काय फरक आहे, किंवा कर्म अकर्म कशाला म्हणतात? त्यानं भरपूर प्रश्न विचारले. त्याच्यात देवानं सांगितलं की कर्म करणे हाच एक मार्ग आहे. असं अकर्मण्य अवस्था गीता सांगत नाही. फक्त गीतेचा प्रयत्नवाद एकच आहे की दैवी आहे. तुम्ही म्हणाल मग प्रारब्धाला, संचिताला, दैवाला काही किंमत आहे की नाही? त्याचंही उत्तर देवानं पुढे दिले. देवानं सांगितलं की मी जो सांगतोय तो दैवी प्रयत्नवाद आहे. कसा दैवी प्रयत्नवाद? प्रयत्न करण्याचा तुला अधिकार आहे, बाकी बोलायचं नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. गीतेचं सारच आहे. फळाचा अधिकार तुला नाही आणि फळाकडे लक्षही ठेवायचं नाही. मी काय करायचं ते समर्थ आहे. हे मजची स्तव झाली. वा, हे मजची स्तव झाली. मिया नाही बरी मिया नाही केले म्हणजे कर्तेपणा आपल्याकडे घ्यायचा नाही. बरोबर. मग हे जे कर्मण्यवाधिकार असते वरती आहे, कर्म करतच राहायचं. आणि नाहीतरी तुम्ही बसलात तरी कर्म करतच राहतात. बिना करता कोणीच माणूस राहू शकत नाही. विठाला. दैवी प्रयत्नवाद कसा आहे लक्षात घ्या. कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. म्हणजे अनासक्त कर्म कर. पद्मपत्र मिवांबसा. म्हणजे त्याचं पाप पुण्य तुला लागणार नाही.
तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून येदी अंगा असं राहायचे कमळासारखं. अनासक्त कर्म. दुसरं आहे फलासक्ती रहित कर्म करणं. आता हे थोडस अवघड वाटते आपल्याला, बुद्धीला जड वाटतात हे गीतेचे विषय, परंतु हे फार महत्वाचे आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ह्या स्थितीत राहायचे आणि ही जर स्थिती आली तर मग आपल्या जीवनात आनंद आहे. तुष्यंतीच रमंतीच अशा स्थितीत आपण राहू शकतो, अन्यथा राहू शकत नाही. मग देवानं सांगितलं की कर्म कर आणि देवाला हाक मार, एवढं तुझ्या हातात आहे. मग धावून यायचे की नाही ते माझ्या हातात. त्याला म्हणायचं दैवी प्रयत्न. काम करत जा, हाक मारत जा, इथपर्यंत म्हणजे रिपोर्ट द्यायचा. आज समजा गोरे सरनं शाळेमध्ये काही काम केलं, केंद्र प्रमुखाला फक्त रिपोर्ट द्यायचा. पुढचा शेरा त्यांनी बघायचा नाही, अ+ दिला का ब+ दिला. ते कोणाचं काम आहे? केंद्र प्रमुखाचं काम आहे. रिपोर्ट करण्याचं काम आहे. नुसतं काम करत बसले आणि रिपोर्ट नाही केला तरी चालत नाही. म्हणून देव सुद्धा द्रौपदीला जेव्हा वस्त्रहरणाच्या वेळेस गरज पडली कुणाची मदतीची, 5 पांडवाकडे बघितलं, एवढे मोठे सिंहासारखे पती भीष्माचार्य आहेत, पण कोणी मदतीला आलं नाही. तिच्या लक्षात आलं की देवाला हाक मारल्यावर तो येतो. एकाच हाकेत देव आले, पण हाक मारल्यावर आले. म्हणून काम करत जा, हाक मारत जा, मग देव आले. देव इकडे वाट बघू लागले. रुक्मिणी म्हणू लागल्या देव बेचैन काय? देवानं सांगितलं द्रौपदी संकटात आहे, वाट पाहतोय मी की हाक मारल्याबरोबर मला जायचंय, परंतु तिची हाक आणखी आली नाही. आल्यावर त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायण, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे आणि द्रौपदीच्या लागे नारायणे. मग देवानं वस्त्र हरणे कैसी वस्त्रे झाली माऊली. तिथं देवानं अवतार घेतला आणि वस्त्र पुरवले. मग हा गीतेचा दैवी प्रयत्नवाद आहे. आपण सुद्धा त्याच मार्गाने जायचं, ह्याला म्हणायचं दैवी प्रयत्नवाद. आता राहिला दैव प्रारब्ध संचित. देवानं सांगितलं की ते ज्याचे त्याच्यानुसार प्रारब्ध संचितात, तर सगळेच माणसं त्याच्यात आहेत, ते काही चुकणार नाही कुणाला. त्यालाही काही मार्ग सांगितले देवानं. भक्तांनी देवाला हाताला धरून विचारलं, देवा तू एवढा समर्थ असताना संचित प्रारब्ध मला त्रास कसं देऊ शकेल? देवानं सांगितलं ते थोडं जड असतं, ते मला सुद्धा चुकलेलं नाही. कुणाला? देवाला सुद्धा चुकलं का? जर म्हणता येत असेल म्हणा, परेशी गवारा सादर. येत नाही? परेशी गवारा सादर, कर्मे निर्वंश झाले सगर. पुढे भिल्ले विंदिले शारंगरण, झाला पुरंदर सहस्त्र नयन. कर्माती शंभू आणि आपण त्याचा शेवट आहे. कर्म हे कुणाला चुकत नाही, पण त्याच्यात एक आहे, त्याच्या आधी 5 भूमिका आहेत, त्या तू कर. अधिष्ठानम तथा करता, करणम च पृथग्विदम, विविधाश्च पृथक चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम. 5वं दैव आहे की तो 5 नंबरला. त्याच्या आधी अधिष्ठानम, कोणत्याही कर्माचं अधिष्ठान. अधिष्ठानम तथा करता, करणम च पृथग्विदम. अधिष्ठानम तथा करता, करणम च पृथग्विदम, विविधाश्च पृथक चेष्टा आणि दैवम चैवात्र पंचमम. 5वं कारण काय आहे? दैव आहे. सगळं केलं तुम्ही, परंतु लास्टला दैवाची सुद्धा वाट पाहावी लागते. सगळं केलं, डॉक्टरना शर्थीचे प्रयत्न केले, त्याला आपण म्हणतो शर्थीने खिंड लढवली, एखाद्याचं ओपन हार्ट सर्जरी केली, परंतु लास्टचा पर्याय असतो दैवम चैवात्र पंचमम. 5वं दैव बी पाहिजे. त्याच्या दैवात असेल तर तो वाचतो, नाहीतर रामनाम सत्य. विठाला विठाला. आपल्या क्रांतिकारकांनी भरपूर प्रयत्न केले स्वातंत्र्य मिळण्यासाठी, परंतु त्यावेळेस 2 पक्ष होते, हुजूर पक्ष आणि मजूर पक्ष. हुजूर पक्षाला असं वाटत होतं की भारताला स्वातंत्र्य देऊ नये, आणि मजूर पक्षाला वाटत होतं की आपण जर सत्तेवर आलो तर भारताला स्वातंत्र्य देऊन टाकायचं. योगाने 1947 ला दैवम चैवात्र काय झालं? मजूर पक्ष सत्तेत आला आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता तुम्ही म्हणाल मग क्रांतिकारकाचा त्याग नाही का? त्यांचा आहे, पण ते अधिष्ठानम तथा करता पर्यंत येते.
पण दैवम चैवात्र पंचम. शिवाजी महाराजाचं उदाहरण सांगतो थोडक्यात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटका केली त्यांनी, एवढं आपण वाचलंय. पुढचा पेटारा तपासला, मागचा तपासला, पण मधलाच तपासला गेला नाही. ह्याला काय उत्तर आहे? तो जर तपासला गेला असता तर काय होणार होता? मग तोच तपासला नाही, हे योगायोग. त्याला म्हणायचं दैवम चैवात्र पंचम. विठाला आता पुढे भक्ती. भक्ती कोणती आहे? भक्ती आहे की मी जाणे तीत सान थोरण म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. गीतेचे सिद्धांत आहेत, तिन्ही महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये ज्ञानी त्वात्मेव मे मतम. जरी ज्ञानी देवाचा आत्मा आहे, उदारा सर्व येते ज्ञानी त्वात्मेव मे मतम. ज्ञानी कोण आहे? देवाचा आत्मा आहे, इतकी ज्ञानाला किंमत आहे. तपस्युभ्यो धिको योगी ज्ञानीभ्योऽपि मतोऽधिक कर्मीभ्यश्चाधिको योगी तस्माद योगी भवार्जुन. योगी म्हणजे नित्य जोडलेला, देवाशी नित्य जोडलेला. असा योगी हो म्हणून अर्जुनाला सांगितलं. तू योगी हो म्हणजे नित्य जोडलेला हो. हे भक्तीचं उदाहरण सांगू मी. भक्ती कशी पाहिजे? कशी पाहिजे? नित्य अभियुक्त पाहिजे. आता एक जण म्हणला मी भक्त आहे पण 2 तास कीर्तनापुरताच आहे. हा भक्त देवाला स्वीकार आहे का? जरा खालच्या पातळीवर उदाहरण माफी मागून सांगतो. एखादी स्त्री जर म्हणाली मी पतिव्रता आहे पण 23 तास, इथं काय शंका घ्यायला जागा आली की नाही? असं होऊ शकत नाही. पतिव्रता म्हणजे पतिव्रता, त्याच्यात 23 अन 22 अन 21 अन असला कुटाणा नाही. तसं भक्त म्हणजे कोण? मी 2 तास भक्त, 3 तास भक्त, अजिबात नाही. भगवान से जो क्षण भर के लिए भी विभक्त नहीं है वही भक्त है. विठाला आता लक्षात घ्या, मी बाजारात आहे म्हणजे भक्त नाही का? आहे. भगवंतापासून जो एक क्षणभरही विभक्त नाही तो भक्त. ही गीतेची व्याख्या आहे. असा भक्त पाहिजे. त्याच्यात बी लोक म्हणले 4 प्रकारचे देवानं सांगितले. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभा. त्याच्यात ज्ञानी त्वात्मेव मतम ही आपली विभाग झाली. किंवा अद्वेष्टा सर्व भूतानांपासून देवानं जे भक्ताचे लक्षणं सांगितले 12व्या, ते 36 गुण सुद्धा भक्ताला आणायचे. अशी भक्ती जर एखाद्यानं केली तर त्याचा योगक्षेम देव चालवतो. मी गीतेच्या अंतरंगात त्याच्यासाठी चाललो. कुणाचा योगक्षेम? योगक्षेमम वहाम्यहम. पण कुणाचा? वाह. योगक्षेमम तेषां नित्याभियुक्तानां. जो नित्य अभियुक्त आहे म्हणजे देवाशी जोडलेला आहे, त्याचा योगक्षेम. योगक्षेमम वहाम्यहम. योग म्हणजे अप्राप्त वस्तू आपल्याला प्राप्त करून देणं, आणि क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचं रक्षण करणं. हे दोन्ही जबाबदाऱ्या देव स्वतःवर घेतो. पण कधी? अनन्यास चिंतयन्तो माम. भक्ती सांगून भक्त कसा पाहिजे? अनन्य चित्तानं त्याला जोडलेला पाहिजे. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मग नाथ महाराज म्हणतात, असा जर कोणी भक्त असेल जो गीता वाचतो, गीतेचं हे तत्वज्ञान समजतो आणि आचरणात आणतो, त्याला पुन्हा पुन्हा जन्माला यायची गरज नाही. गीता गीता गीता
गीता गीता वाचते म्हणती गीता 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 वाचते म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा नाही पुनरावृत्ती तया नरा नित्य नेमवाचे वदताचारी नित्य नेमवाचे वदताचारी नित्य नेमवाचे नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा. त्या नराला पुन्हा पुनरावृत्तीला येण्याची गरज नाही. आता देवच म्हणतात की ह्या जगात सगळे पुनरावृत्तीच्या मापात अडकलेले आहेत. कुणापासून आब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुना. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत कशात अडकलेत सगळे? ह्या संसाराच्या फेऱ्यात मृत्यू लोकात आहेत. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूची या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. इथं आलाय त्याला पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. यह संसारे खलु दुस्सारे कृपया पाहि पाहि मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. कुणाला आहे? आणि इथं देव मग विरोधाभासी कसं सांगतात? नाथ महाराज मग एक तर नाथ महाराजाचं बरोबर नाही तर देवाचं बरोबर, दोघांचं बरोबर आहे. कुणासाठी आहे? ज्यानं भगवद्गीता वाचली त्याचं जन्म मरण चुकलं, ज्यानं वाचली नाही त्याला पुनरपी जननम आहे. पण जो देवाचा भक्त आहे त्याला गीता गंगोदकम पीत्वा पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. आता जन्माला यायची गरज नाही म्हणजे कोणती अवस्था आहे? मोक्ष. जन्माला यायची गरज नाही म्हणजे मोक्ष आहे. मग मागच्या वर्षी घेतलेलं पहिलं चरण काय होतं? गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तत्वता पुढे मोक्ष जोडे. पुन्हा पुन्हा जन्माला येण्याची गरज नाही. आणि खटाटोप कशासाठी आहे? आपण म्हणतो ना जन्म मरणाचा फेरा चुकवावा म्हणतो फक्त, पण त्याच्यासाठी काही करावं लागेल ना. 184ची करा सोडवन रिगाया शरण पांडुरंगा. हे कुणा करायचं? काय सांगितलंय? सोडवण करायचे रिगाया शरण किंवा आपुले आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे की. त्याच्यासाठी सर्व धर्मान परित्यज्य. नीट ऐका, मामेकम शरणम व्रज मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. विठाला विठाला. नाथ महाराज म्हणतात गीता 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 वाचे जे म्हणती काय नाही पुनरावृत्ती तया नरा. पुन्हा जन्म मरण नाही. जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू किंवा येणे जाणे खेपा. नीट ऐका, येण्याची एक एक खुंटतात. भगवद्गीता वाचल्यास म्हणजे देवाला शरण गेल्यास. कारण भगवद्गीतेचं सारच आहे की सर्व धर्मात परित्यज्य. सगळ्यांना सोडून एक देव आपला वाटला पाहिजे. आपल्याला काय सगळे आपले वाटतात, नाहीत आपले. काही काळापुरते आहेत की ते
काही काळापुरते आहेत. कोण आपलं कुठपर्यंत आहे ह्याचा एक सुभाषित आहे. कोण आपलं आहे कुठपर्यंत आहे. धनानी भूमो पशवश्च गोष्टी भार्या गृहद्वारे जन स्मशानी एह स्थितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीवये का. त्याला मर्यादा आहेत सगळे. नरहरी महाराज माझ्या सोबत आहेत पण कुठपर्यंत आहेत मर्यादा आहे त्यांना. कीर्तनापुरते आहेत. उद्या काय माझ्यासोबत थोडे ड्युटीला येणार आहे. माझे मलाच तिकडे सारण करावं लागणार आहे. म्हणजे हेच करावं लागणार आहे थोडक्यात. त्याला भगवद्गीता सांगते ज्याचे त्याला सोडवण करायचे आहे. माझा मामा कलेक्टर आहे, काका आमदार आहे, कोणीच येत नाही. कोणी न पवती निर्वाणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या आडे वेळे घेत बसू नको आणि कुणाच्या गळ्याला गळा लावू नको. उगा कुणावर भार टाकण्यापेक्षा घालून या भार राहिलो निश्चिंती. देवावर भार घाला याची आधारे राहिलो निश्चिंत. ठेवून या चित्त पायी सुखे. देवाकडेच जा. हा भगवद्गीतेचा काय उपदेश आहे. मग असं जर केलं तर पुनर्जन्म न विद्यते. पुन्हा जन्माला यायची गरज नाही असं नाथ महाराज पहिल्या चरणात सांगतात. विठाला विठाला. पण एक आपला देवा एवढं वाटलं पाहिजे. एवढं त्याचं सार लक्षात घ्या. बाकीचे आपले कामापुरते आहेत. किती आहेत कामापुरते. एक उदाहरण सांगतो नेहमीच म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत माणूस वित्त कमावतो काय पैसा कमावतो तोपर्यंत त्याला घरचे सगळे काय करतात. बहीण दादा दादा म्हणते धंदा चालू लागल्यास वा राईट. त्याच्यानंतर बायको पिशवी जड तर बायको गोड. नेहमी म्हणतो मी की काहीतरी बाजारातून रिकाम्या हाताने जायला जमत नाही. पिशवीकडे लक्ष लेकरा बाळाचं आहे. म्हणजे यावत वित्तोपार्जन सक्त तावन निज परिवारो रक्त. तोपर्यंत आपल्याला जीवाला जीव लावतात. म्हणजे उसामध्ये रस आहे तोपर्यंत त्याचा रस काढून घेतात आणि चोथा झाला की उकंड्यात टाकून देतात. विठाला. चोथा झाला की म्हाताऱ्याचा मुक्काम गोठ्यामध्ये. कुठं गोठ्यामध्ये. पुन्हा सून विचारत नाही. लेकर बाळ नातू आजा मेला पंजा मेला बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. हे कधी कळणार भगवद्गीता वाचल्यास. तात्काळ माणूस काय करतो मग देवाला शरण जातो. अरे इथं धोका आहे डेंजर आहे. हे लोक फार काळ नाहीत बरं त्याच्याही पुढे एखाद्याचे बायको लेकर खूपच जीव लावत असते. आणि ज्या दिवशी त्याच्या देहातून प्राण जाईल मग पुढची गती काय. पुढची गती यावत जीव निवसती दे कुशलम तावत पृच्छती घे. तोपर्यंत क्षेम कुशल विचारतात. वा वा माऊली कसे आहेत बरे आहे का तब्येत. कधीपर्यंत देहात प्राण आहे तोपर्यंत. एकदा प्राण निघून गेला की उचला म्हणतात. लवकर आटपा लांबच्या पाहुण्याला फोन करा. विठाला विठाला. आद्यगुरु शंकराचार्यांनी त्याचं वर्णन बरंच केलंय. खूप गोड वर्णन आहे. नंतर वाचा. मला वेळ नाही आता सांगायला कारण पुढे आपल्याला आणखी जायचंय. आता भगवद्गीता ही श्रीकृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. लक्षात घ्या. वाङ्मयीन मूर्ती म्हणजे स्वतः श्रीकृष्णच भगवद्गीतेच्या रूपाने आपल्या समोर आजही आहेत. निजधामाला द्वापर युगात गेले म्हणजे कृष्णाचा अवतार संपला असं नाही. भगवद्गीता आपल्यासाठी दिली म्हणजे भगवान आपल्याशी बोलतात. भगवद्गीता जर उघडली तर देव आपल्याशी संवाद साधतात असं वाटते. आणि वाचत वाचत कधी कधी मला असं वाटते खोलीत एखादी उडी मारावी. इतका आनंद होतो कारण हे रत्न मला मिळालं. कोणत्या तरी जन्माचं पुण्य आहे मला भगवद्गीता वाचायला मिळाली असं वाटलं पाहिजे माणसाला की देवा माझ्या हातात भगवद्गीता आली. हे किती जन्म मला पुण्य करावं लागलं असेल किंवा हे तुझे किती मोठे उपकार आहेत. ह्या जन्मात माझी गीतेची भेटी करून दिलीस तू. आणि ही भेट दुर्लभ आहे. नीट लक्षात घ्या. मी सांगत नाही ज्ञानोबराय सांगतात. ही भेट किती दुर्लभ आहे. जो भक्ता गीतेशी भेटी जो भक्ताची गीतेची भेटी करून देतो तो देहापाठी मजसी एकची होय. तो देवालाच जाऊन मिळतो. किंवा देव स्वतः म्हणतात ये इमम परमम गुह्यम मद्भक्तेष्वभिदास्यति. नीट आहे का. भक्तिमयीं परां कृत्वा मामे वैशत्य संशय.
त्याच्यात संशयच नाही, तो मला येऊन मिळतो. कोण? ये इमम परम गुह्यम, हे जे गुह्य ज्ञान आहे स्वतः वाचतो. गीता 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 वाचे जे म्हणती, स्वतः म्हणतो, वाचतो, आचरण करतो आणि माझ्या भक्तांना सांगतो. मद भक्तेष्वभिदास्यति. नीट आहे का? मग काय होईल? तो देहापाठी माझी एकच होय, मलाच येऊन मिळेल यात संशय नाही. विठाला किंवा त्याच 18व्या अध्यायात देव पुढे एक श्लोक वापरतात गीतेच्या शेवटी की जो कोणी भगवद्गीता 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 असं 3 वेळा म्हणेल, वाचेल, दुसऱ्याला समजावून सांगेल, माझ्या भक्तापर्यंत ही गीता घेऊन जाईल, तो एक ज्ञान यज्ञ असेल म्हणले. आणि त्या ज्ञान यज्ञानं मी संतुष्ट होतो. पत्रम पुष्पम फलम तो येणं एवढा संतुष्ट होणार नाही असं नाही. भावानं अर्पण केल्यास होईल, पण त्यापेक्षाही माझ्या आवडीचं काम सांगतो म्हणले अर्जुना. मला ज्या कार्य आहे ते एकच आवडतं कार्य आहे. माझी भगवद्गीता भक्तापर्यंत घेऊन जाणारा जो आहे तो सगळ्यात श्रेष्ठ वाटतो मला. नच तस्मान मनुष्येषु कश्चिन्मे प्रियकृतम भविता नच मे तस्माद अन्य प्रियतरो भुवी. मला या त्रिभुवनात त्याच्याहून प्रिय कोणी नाही. कोणावरून? जो माझी भगवद्गीता भक्तापर्यंत घेऊन जातो त्याच्या एवढा प्रिय मला या त्रिभुवनात कोणी नाही. आदेश्यते च इमं धर्म्यं संवादमावयो ज्ञान यज्ञेन तेनाहं मिष्टशमिति मे मती. विठाला भगवद्गीतेची आपण थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न केला. नाथ महाराजांच्या भाषेत जो कोणी भगवद्गीता मुखानं म्हणेल आणि नित्य नियमानं तोंडानं ही अक्षरे घोकील, कोण? कोणी शांती ब्रह्म एकनाथ महाराज असं म्हणतात, अभंगाच्या ध्रुव चरण 3च चरणाचा अभंग आहे. अभंगच किती आहे? 3 चरणाचा. आपल्याला वाटते 3 चरणाचा आहे, पण 3 जन्म पुरेल एवढा त्याच्यात सार आहे, एवढं ज्ञान आहे, एवढं सूक्ष्म आहे. जसं कर्माचा विचार करताना देव सुद्धा म्हणतात कर्मना गहनो गती. सूक्ष्म आहे कर्माचा विचार, फार सूक्ष्म आहे. मी तर तुम्हाला फक्त संचित प्रारब्ध हे ते सांगितलं, ते कसं घालवायचं याला पुन्हा एक कीर्तन करावं लागतं. फार सूक्ष्म विचार आहे कर्माचा. कर्म हे कुणाला कसं सुटत नाही, कसं सुटायचं त्याच्यातून, याचा विचार फार सखोल आहे. विचार सागर वरती प्रभाकर वाचल्यास थोडाफार लक्षात येतो. पुढे लक्ष द्या, आपला विषय चालू आहे. नाथ महाराज ध्रुव चरणात म्हणतात की जो कोणी नित्य नेमानं भगवद्गीतेची अक्षरे वाचतो, घोकतो, समजून घेतो, त्याचं फळ काय? भवसिंधू तरे. किती वेळ लागेल त्याला भवसिंधू तरायला? अर्धक्षणी. नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. परत आहे का? नित्य नेम वाचे वदता अक्षरे भवसिंधू तरे अर्धक्षणी. अर्धक्षण जरी घडे संतांची संगती, असे एक प्रमाण आहे की नाही? पुढे काय होईल? तेने होय शांती मत पापा. तसं अर्ध्या क्षणात म्हणजे त्वरित ताबडतोब नाही काळ वेळ तया लागी. वेळच नाही त्याला कुणाला पण. जो भगवद्गीता वाचतो त्याचा भवसागर. भवसागर कोणता सागर?
ही गोदावरी नदी नाही, समुद्र नाही, भवसागर. भवसागर म्हणजे काय? संसार रूपी सागर. भव म्हणजे होणे. मग हा भवसागर तरुण जायचे प्रत्येकाला, पण हा भवसागर साधारण नाही, तरुण जायला फार कठीण आहे, खूप अवघड आहे. पण समजून त्याचं वर्म जर घेतलं तर सोपं आहे. गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. कशासाठी सांगालो मी? की आली म्हणून नाही, त्या माऊलीकडे जावं लागतं. कुणाकडं? पंढरपूरला. मग पंढरपूरला गेल्यावर काय हो सागर करण्यासाठी कुठं जायचंय? गीता जेने उपदेशिली ते हे विटेवरी माऊली. तिथं गेल्यास देव असा खुणावतो म्हणतो प्रमाणम भवा बेरिदमामकानाम नितंबक कराभ्यान धृतो येन तस्मात् विधातुर्वसते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. घाबरू नका भवसागराला. कमरे इतकंच तरता भव सागर तरता, भव सागर तरता, हरी भव सागर तरता. कारे करीत सा चिंता, कारे करीत सा चिंता, काय दया चिंता, काय दया चिंता. पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता, पहिलं उभा दाता, हरी पहिलं उभा दाता. कटी कर ठेवणी, कटी कर ठेवणी, कटी कर ठेवणी, कटी कर ठेवणी. त्याचे पायी घाला नीती, त्याचे पायी घाला नीती, त्याचे पायी घाला नीती, त्याचे पायी घाला नीती. आणि त्याचे पाय घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी, त्याचे पायी घाला मिठी. देव स्वतः सांगतात की भवसागराला भ्यायचं कारण नाही. जो पंढरपूरला माझ्यापर्यंत आला, मी कमरेवर हात ठेवून ह्याच्यासाठीच उभा आहे की भवसागर तरता कारे करीतसा चिंता, बैल उभा दाता कटी कर ठेवोनी. देव म्हणतो घाबरू नका. ह्या भवसागरात फक्त कमरे इतकं पाणी आहे. महाराजांनी तुम्हाला जास्तच भीती घातली, तेवढी भीती, कोरोनाची भीतीच जास्त झाली लोकांना. अर्धे भीतीनच गेले की नाही? अर्धे बिनकामे कोणतं तरी एक इंजेक्शन काहीतरी घ्यायचं म्हणले, ब्लॅक न घेऊ लोक गेले बरं, बरेच गेले. भीतीनच होतं, थोडं झालं जास्त नाही असं नाही. तो व्हायरस आहे. जगाला कळालं की न दिसणारा व्हायरस सुद्धा जगाला बेजार करू शकते की नाही? भगवंतावरलं प्रेम थोडं कोरोनामुळे वाढलं. विठाला जे वाचून आले त्याला वाटलं लागलं बरवे झाले आजीवरी. आपल्या संघाचे बरेच जण गेले, रिकामी जागा भरला, गेले की नाही? मग राहिलेल्यांना वाटू लागलं बरवे झाले आजीवरी. नाही सापडलो मृत्यूचे आरी, वाचून आलो येतवरी. आणि आता पुढचं आहे उरले ते हरी. आहे का समर्पण? आपलं आत्मसमर्पण पाहिजे देवाच्या पायावर. किती आत्मसमर्पण? भक्त प्रल्हादानं असा विचार केला गर्भामध्ये की बाहेर आल्यानंतर पुन्हा न जाणो काय सांगाव, कशाची बाधा होऊ शकते. कारण शुकाचार्य म्हणले होते बाहेर आल्या सांगता येत नाही, म्हणून आईच्या गर्भात 12 वर्ष होते. मग प्रल्हादानं अगोदरच सावध झाला गर्भातच. जेने मज गर्भीच घातली मिठी, तो भक्त जग जेठी प्रल्हादू. पुन्हा ऐकोनी नारदाची गोठी. जेने मज गर्भीच घातली मिठी, इतक्या तातडीनं पुन्हा नको म्हणले. न जाणो पुढे काही बाधा येऊ शकते, तो या फाटा
बाधिकेचा बाधाच नको म्हणून इतक्या तातडीनं सत्वर उच्चार त्याला म्हणायचं भव सिंधू तरी अर्धक्षणी इतक्या ताबडतोब देवाला जवळ केलं त्याला. आपण उग म्हातारपणापर्यंत निदान कोरोनातून वाचून आल्यावर तरी उरले ते हरी आता तरी देवाला मिठी घाला म्हणून ते म्हणले ना कोणतं त्याचं ध्रुवचरण काय म्हणले पहिलं त्याचे पायी घाला विठाचे पायी घाला मिठी विठाला. मग मिठी घातल्यास देव म्हणतात तेषामहं समुद्धरता. नीट आहे का तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात. त्याच्यासाठी हा भवसागर अवघड नाही मीच तारून नेतो त्याला कडेवर नेतो काय नाही. जर लहान मुलगा असला तर आपण पुराच्या पाण्यातून त्याला खांद्यावर घेतो बाप पुराचा सामना करतो तसं माझ्यापर्यंत फक्त पोहोचा. माझ्यापर्यंत आल्यावर मग त्या बालकाला मी कडेवर घेतो आणि तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थ मैया वेशीत चेतसा. 12व्या अध्यायात देव म्हणतात की मग त्याचा भवसागर भव सिंधू तरे अर्धक्षणी. नाथ महाराज म्हणतात ते बरोबर आहे की चूक आहे देवानच सांगितलं. वा माझी हा भक्ता आणि संसार काय संसाराची चिंता का समर्थाची कांता कोरा न मागे. राजाची कांता काय भिक मागे काय मनाची आजोगे सिद्धी पावे. एकदा देव आपला झाला की मग अडचणच नाही या जगात. का कारण अविनाश परमात्मा जर एकदा मी साध्य करून घेतला तर मग जन्म मरण नाही जन्म तर नाही आणि भवसागराची सुद्धा चिंता नाही. एकदा प्रेमानं सगळ्यांना विठोबा रखुमाईचं भजन करायचंय. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा 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 रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई झाला आता उग मुरडन 8 तास फिरवायची राहिली. विठाला लांब शेताला गेला वेळ जरी संपला आता उद्या बैलजोडी आणायला इतक्या लांब परवडत नाही म्हणून 15 मिनिटात माणूस काय तेवढे उरकून घ्यावा. वेळ कमी आहे प्रयत्न केला आज मी पहिला वेळ पूर्ण करण्याचा तो होईल सफल वाटते भगवान महाविष्णूच्या कृपेने. विठाला नित्य नेम वाचे वदता अक्षरी भव सिंधू तरे अर्धक्षणी.